तर राज्यभरातील मराठा बांधव एपीएमसी मार्केटमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्याला माहिती आहे आजचा रात्रीचा मुक्काम या आंदोलकांचा हा एपीएमसी मध्ये असणार आहे। मनोज जरांगेंच्या मोर्चाचा 6वा दिवस आहे। आजचा मुक्काम नवी मुंबईतल्या एपीएमसी मध्ये असणार आहे। त्यामुळे काही आंदोलक हे इथे पोहोचायला सुरुवात झालेली आहे। हलगीच्या तालावर जोरदार घोषणाबाजी करत हे मराठा बांधव दाखल होत आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही अशी प्रतिक्रिया देत आहेत। तर मराठा बांधवांशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक। मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने येत आहेत। आज ते नवी मुंबईत येत आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी राज्यभरातून विविध भागातून मराठा आंदोलक दाखल होत आहेत। सध्या आपण एपीएमसी मार्केटमध्ये आहोत आणि मराठा आंदोलक हे एपीएमसी मार्केटमध्ये येण्यासाठी सुरुवात झालेली आहेत। परभणी असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल, इथून विविध भागातून हे जे मराठा आंदोलक आहेत हे एपीएमसी मार्केटमध्ये सकाळपासूनच दाखल झाले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया की एकंदरीतच ते आलेले आहेत। काल संध्याकाळी ते त्यांच्या भागातून निघालेले आणि इथे आले आहेत। थेट काय सांगाल, आज तुम्ही इथे आलेला आहात, काय बोलाल? नमस्कार, मी जुन्नर तालुक्यामधून आलोय, महाराजांच्या जन्मभूमीमधून। आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आम्ही मुंबईमध्ये दाखल झालेलो आहोत। आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे। आम्ही कमीत कमी 50-60 गाड्या घेऊन आलेलो आहोत जुन्नरवरून। आम्ही सोलापूर जिल्हा माढा मतदारसंघातून टेंभुर्णी या गावातून आलेलो आहोत। आम्ही आरक्षण भेटावं मराठ्यांना यासाठी इथून आलेलो आहोत। एक तुम्ही सपोर्ट देताय, एकंदरीतच बघतोय आपण वाद्यवृद्ध सुद्धा आणलेला आहे, एक वातावरण निर्मिती केली जाते, काय म्हणाल? आम्ही वाद्य घेऊन आलोय आणि आमचं मराठीचं आरक्षण आम्ही घेऊनच जाणार, घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही ही आमची विनंती आहे। आपण बघतोय की आरक्षण मिळण्याशिवाय जाणारच नाही असा निर्धार करूनच हे मराठा जे सगळे मोर्चे करते ते दाखल झालेले आहेत आणि उद्या मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करतील तेव्हा हे सर्व मराठा बांधव देखील त्यांच्या बरोबर चालत मुंबईला निघणार आहेत। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।